दर्शक हो नमस्कार. आज 27 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट देत असताना आम्हाला खूप आनंद होतो आहे, कारण उजनी धरण मागील दीड महिन्यामध्ये जवळपास मायनस स्थितीमध्ये होतं. परंतु पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं ते काल सकाळी 9:30 वाजता प्लसमध्ये आले आणि आज सकाळी 6 वाजता उजनी अपडेट जवळपास 25कडे वाटचाल करत आहे. आज सकाळी उजनी धरणाची परिस्थिती पाहिली तर दौंडचा जो विसर्ग आहे, तो दौंडचा विसर्ग हा 87,764 क्युसेक्स इतका विसर्ग झाला आहे की जो रात्रीपासून थोडा कमी झाला आहे. मात्र उजनी धरणाची जर टक्केवारी पाहायला गेलं तर ती उजनी धरणाची टक्केवारी ही 23.50% इतकं उजनी धरण आज सकाळी 6 वाजताच्या स्थितीला भरलं आहे. काल रात्रीपासून दौंडचा विसर्ग जरी कमी होत असला तरीसुद्धा उजनी धरणाची टक्केवारी आहे प्लसमधली ती सातत्यानं वाढलेली दिसते आपल्याला. काल आपण सायंकाळी 6 वाजता जी उजनीची स्थिती पाहिली तर दौंडचा जो विसर्ग होता तो दौंडचा विसर्ग 1,65,377 क्युसेक्स होता. त्यावेळेस धरणाची परिस्थिती ही 10.67% इतकं होतं. रात्री 12 वाजता उजनी धरणामध्ये सुद्धा जो विसर्ग होता तो दौंडचा कमी झाला, तो 1,23,000 झाला. मात्र उजनी धरणाची टक्केवारी आहे ते 17% उजनी धरण भरलं होतं. मात्र आज सकाळी 6 वाजता दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा 87,764 क्युसेक झाला आहे आणि धरणाची टक्केवारी ही 23.50% इतकं धरण भरलं. मी धरण आता 25कडं वाटचाल करायला लागले. धरणावरती जर आपण पाऊस बघितला तर धरणावरती बाष्पीभवन पाहिलं तर ते 3.88% इतकं बाष्पीभवन झाले. धरणावरती पाऊस नाही, परंतु एकूण हंगामातला पाऊस बघितला तर 270 मिलीमीटर इतका पाऊस या ठिकाणी धरणावर झाला आहे. धरणाची सध्याची पाणी पातळी जर पाहिली आपण तर ते 12.59 TMC हे धरण आता प्लसमधले आहे. त्यामुळं उजनी धरणात जे काही अपडेट आहेत